श्री स्वामी समर्थ तंत्र मंत्र। आता तुम्हाला तंत्र मंत्राचा सविस्तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन सांगतो, जेणेकरून तुम्हाला हे फक्त अंधश्रद्धा नसून त्यामागचा तर्कही समजेल। तंत्र ऊर्जेचं व्यवस्थापन। तंत्र हा शब्द संस्कृत मधून आला आहे। तन अर्थात फैलवणे, विस्तारणे आणि त्र साधन अथवा पद्धत यांचा संगम। याचा अर्थ ऊर्जेला योग्य पद्धतीने नियंत्रित व वापरण्याची कला। तंत्राचे घटक। एक यंत्र, भूमितीय आकृती, उदाहरणार्थ श्रीयंत्र, जी विशिष्ट ऊर्जा कंपन निर्माण करते। वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिल्यास या आकृत्यांचा सिमेट्री आणि जॉमेट्री मुळे मन एकाग्र होते। 2 मुद्रा, हातांच्या विशिष्ट पोझिशन्स ज्या मेंदू आणि शरीरातील ऊर्जा प्रवाह बदलतात। उदाहरणार्थ ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा वैज्ञानिक दृष्ट्या नर्वस सिस्टम मध्ये बदल घडवून आणतात। 3 क्रिया व विधी, मेणबत्ती, धूप, फुले, घंटा, शंख यांचा वापर हे साऊंड थेरपी आणि अरोमा थेरपी सारखे कार्य करतात। घंटा अथवा शंखाचे आवाज लो फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स देतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते। 2 मंत्र, ध्वनीची शक्ती। मंत्र म्हणजे मन आणि त्र म्हणजे संरक्षण साधन, अर्थ मनाचं रक्षण करणारा शब्द। मंत्र कसा कार्य करतो? एक ध्वनिकंपन, प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असतो। योग्य उच्चार केल्यावर तो फ्रिक्वेन्सी मेंदूवर आणि आसपासच्या वातावरणावर परिणाम करतो। 2 न्यूरोसायन्स दृष्टिकोन। मंत्र जप करताना ब्रेन वेव्हज म्हणजेच अल्फा थेटा शांत होतात, ज्यामुळे मन स्थिर आणि तणावमुक्त होतं। 3 भावना, श्रद्धा। प्लेसबो इफेक्ट प्रमाणे जर मनाने आपण काहीतरी शक्य आहे हे मान्य केलं तर शरीरात बदल घडतात। तंत्र मंत्राचा उद्देश शुभ, आरोग्य सुधारणा, लक्ष केंद्रित करणे, संपन्नता, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण। अशुभ, इतरांना हानी पोहोचवणे, अडथळे निर्माण करणे, अर्थात हे धोकादायक आणि कर्मानुसार परत आपल्यालाच फटका देऊ शकते। 4 वैज्ञानिक दृष्टिकोनाने, उदाहरण ओमचा जप, उच्चारताना 3 व्हायब्रेशन्स तयार होतात। अ छाती, उ घसा, म डोकं। हा रिसोनन्स शरीरभर ऊर्जा संतुलित करतो। श्रीयंत्र पाहणे, डोळ्यांना एकाग्रतेचा व्यायाम मिळतो, मन शांत होतं। फ्रॅक्चर जॉमेट्री मुळे मेंदूला नैसर्गिक पॅटर्न्सशी जुळलेलं वाटतं। सावधगिरी, चुकीच्या हेतूसाठी तंत्र मंत्र वापरल्यास मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणाम होऊ शकतात। अज्ञानाने किंवा अपूर्ण मार्गदर्शनाखाली केल्यास उलट परिणाम संभवतात। सदैव योग्य गुरु, मार्गदर्शक किंवा शास्त्राधारित पद्धतीनेच वापरावे। धन्यवाद। श्री शिवाय नमस्तुभ्यं।